नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वांचं. गणपतीनंतर येत असते ती गौराई. गौराई म्हणजेच महालक्ष्मी माता. आपल्या महाराष्ट्रामध्ये गौरी गणपतीचा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. आमच्याकडे सुद्धा महालक्ष्मीचे आगमन झालेले होते, पण आमच्याकडे महालक्ष्मी जी असते ते आम्ही कुणालाही दाखवत नाही सुरुवातीला, म्हणून दरवाजा लागलेला असतो. त्यानंतर जेवण वगैरे झाल्याने महालक्ष्मींचं जे दार होतं ते आम्ही उघडलेलं होतं. बघा गौराई कशा दिसत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. हा, गौरी गणपती घरी असले की घर किती सुंदर आनंदात वाटते. घरात किती छान आनंद वातावरण आपण साजरा करत असतो. खूपच छान वाटते सर्वांना. इथे बघा गणपतीच्या दर्शनासाठी लोकांचं येणं सुरू झालं होतं आणि इथे गौराईंना बघा किती छान सुंदर सजवलं होतं. गौराईंना सजवायला मला खूप आवडते. गौराईला साड्या नेसणे, त्यांना तयार करणे मला खूपच आवडतात. या बघा गौराई किती छान दिसत आहेत नक्की सांगा. हां, यानंतर बघा आरती वगैरे इथे पूजा वगैरे झाली होती आमची. तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. त्यानंतर आज 3 तारखेला आम्हाला जायचं होतं जजमेंटसाठी गणपती डेकोरेशनच्या. इथे बघा गणपती डेकोरेशनचं जे थीम आहे किती सुंदर दिसत आहे. यावेळेसची जी थीम होती गणपती डेकोरेशनची ती होती नॅचरल वस्तूंपासून गणपतीचा देखावा तयार करणे. तर यांनी खूप छान पद्धतीने नैसर्गिक वस्तूंचा वापर करून देखावा तयार केला होता. गणपतीची मूर्ती पण खूप छान वाटत होती. यानंतर जजमेंट वगैरे सगळ्यांनी केलं आणि व्हिडिओज वगैरे काढले. जजमेंट करायला सोपं जाणार आहे म्हणून मग आम्ही निघालो पुढल्या घरी जायला. इथे डेकोरेशन पण छान खूप सुंदर केलं होतं. इथे जजमेंट सुरू आहे. त्यानंतर हळदी कुंकू वगैरे घेऊन आम्ही निघालो पुढच्या घरी जायला. इथलं पण डेकोरेशन वगैरे आम्ही खूप छान आहे असं जजमेंट वगैरे दिलं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. करता आम्हाला जायचं होतं 24 घरी. 24 घराचं डेकोरेशन करायला ब्लॉग मोठा झाला असता ना.